नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 15 एप्रिलच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो, सावित्री ज्योतीला जेवण द्यायसाठी गेलेली असते आणि त्यानंतर आता ती परत घराकडे येत असते आणि ती सगळा काही अंदाज वगैरे घेऊन इकडे तिकडे बघत घराकडे येत असते आणि इतक्यातच नेमकं त्याच वेळेला रखमा थोडी बाहेर आलेली असते आणि समोर आता जाताना ती सावित्रीला बघते आणि तिला एकदमच आवाज देते, अगं ए पोरी थांब. तर तेव्हा आता सावित्री घाबरते आणि तशीच तिथेच उभारते आणि तेव्हा रखमा जी असते ती कंदील घेऊन आता सावित्रीपाशी जाते आणि कोण हाय कोण हाय असं म्हणत तिच्याजवळ जाते आणि तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते, अगं सावित्री, काय ग तू आणि एवढ्या राज्याला कुठे गेलतीस तू? तर तेव्हा सावित्री म्हणते, म्या अव सासूबाई ती आपली गवळ्याची सुमन नाही का, तिला तांदूळ आणि पीठ हवं होतं बघा. आता म्या कामात विसरले म्हणून राज्याला गेले. तर तेव्हा रखमा म्हणते, बया बया बया, तुला केव्हापासनं पुळका आला ग तिचा? अगं कुणाला तर बरोबर घेऊन जायची होतीस, नाहीतर मला घेऊन जायची होतीस. आणि एकदमच बोलता बोलता म्हणते, काय म्हटला ज्योती? तर तेव्हा सावित्री एकदम हडबडून बोलून जाते, हे म्हटलं की असं म्हणते आणि तिची चोरी बरोबर पकडलेली असते रखमाने. आणि आता सावित्री एकदमच गप्प होते. तर तेव्हा रखमा परत म्हणते, हां काय काय म्हटला ज्योती? तर तेव्हा सावित्री परत आपले शब्द बदलते, म्हटला अव काय म्हणत्याल, भेटलं तर म्हणत्याल ना व. आणि म्हणते, तुम्ही उगाच बोबाटा करू नका, उगाच सासूबाईंचं बोल बसत्याल ना मला. आणि आता ती एकदमच तिथून निघून जाते, मी आई येते असं सांगते आणि तिथून ती सटकते आता. आणि तेव्हा रखमा तर तिच्याकडे बघून हसत असते आणि म्हणते, माझ्याशी धचामा काय? आणि म्हणते, बराबर सापडलीस बघ, नक्कीच ही ज्योत्याला भेटायला गेली असणार, म्हणजे ज्योत्या खरंच पुण्यातच लपलाय. अशी आता हिला रखमाला खात्री पटते मित्रांनो. आणि ज्यावेळेस आता इकडे ज्योती एकटाच बसलेला असतो, म्हणजे तो जेवायसाठी बसलेला असतो, तर तेव्हा त्याला आता सावित्रीचेच शब्द आठवत असतात. सावित्री त्याला म्हणालेली असते, तुम्हीच म्हणता ना उद्याच्या नवीन युगाचं शस्त्र तलवार नाही लेखणी हाय म्हणून? अव मालक, तलवारीनं रक्तपात होईल, पण तुमच्या लेखणीनं समाजाला फुटणारी नवीन पालवी ती फुटल का? अव मालक, आयुष्यामध्ये असे प्रसंग येतच असतात, म्हणून असं गडबडून जायचं नाही. आपली वाट बी बदलायची नसते आणि खचून तर अजिबात जायचं नसतं. आणि तिने सांगितलेलं असतं, नीट विचार करून ठरवा, हातात बंदूक घ्यायची का लेखणी? आणि असं तो सगळा काही विचार करत असतो मित्रांनो. इतक्यातच आता वस्तात तिथं येतात आणि ज्योतीला हाक मारतात आणि एकदमच म्हणतात, ज्योती आमची सुनबाई धाडशी आहे र. तर तेव्हा ज्योती म्हणतो, होय वस्तात. तर वस्तात म्हणतात, गेली अंधार तुडवत, माणूस मागणं पाळतीवरती पाठवला होता, गेली सुखरूप. पण एक नवल वाटतं या, आजकालच्या बायका घराबाहेर पडत नाहीत. तर तेव्हा ज्योती सांगतो, भाकरी घेऊन आली. तर तेव्हा वस्तात म्हणतात, भाकरीचं निमित्त, पण आली भेटाया. आणि तिला ठावं नाही वय, लवजी वस्तादांच्या तालमीत भाकऱ्या येतात त्या. अरे हीच इस भाकऱ्या पाठवायच्या, इसरलो नाही मी. तर तेव्हा ज्योती खुश होतो. तर वस्ताद म्हणतात, अशी बायको पाहिजे बघ, सुखदुःखात सोबत असणारी, तुझी केवढी काळजी तिला. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण वस्ताद, माझ्या हातून हे घडायला नको होतं. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, अरे तू केलंस ते चांगलंच केलंस, अरे समोर अन्याय होतो या आणि लवजी वस्तादांचा पट्टा गप असल होय, तो चवताळूनच उठल. तेव्हा ज्योती विचारतो, पण वस्ताद यातून मार्ग कसा निघेल? घरी शिपाई येऊन गेले. तेव्हा वस्ताद म्हणतात, म्या करतो काहीतरी खटपट, तुझ्या मैत्रांनी साक्ष दिली तर यातून तू निसटशील. तर इतक्यातच मित्रांनो इकडं रखमा जी असते लगेचच धावत आतमध्ये येते आणि राणूजींना बघत असते. तर राणूजी तर ढाराडूर झोपलेले असतात. तर रखमा तर त्यांना ओरडू लागते, अव उठा की. तर तेव्हा राणूजी चिडतात आणि म्हणतात, अगं रखमे, कशाला माझी झोप मोड केलीस? तर रखमा म्हणते, हाय का आता, सदान कदा की नाही तुमच्यात तो कुंभकर्ण शिरलेला असतोय बघा. तर तेव्हा राणूजी म्हणतात, अगं तसं नव्ह, त्या ज्योत्याला शोधून शोधून पाक भेंडाळून गेलो या, लई दमलो या. तर रखमा म्हणते, होय भेंडाळलोय दमलोय, म्या हित्त बसून माग काढलाय ज्योत्याचा. आणि असं तिनं म्हटल्यानंतर राणूजींना तर धक्काच बसतो. तर रखमा म्हणते, म्या की नाही सावित्रीला बाहेर न येताना बघितलं, म्या तिला विचारलं, मग लगेच गडबडली आणि तिला काय बी सांगताच येईना, म्हणजे नक्कीच ती या वेळेला ज्योत्याला भेटायला गेली असणार वय. तर राणूजी विचारतात, मग आता काय करावं? तर तेव्हा रखमा म्हणते, तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा
आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला खबर द्या. तर तेव्हा राणूजी म्हणतात त्या परास गंगाधर शास्त्रींनाच सांगतो, म्हणजे काट्यानंच काटा काढलेला बरा. तर रखमासुद्धा खुश होते आणि म्हणते हां वय की. आणि हे दोघं सुद्धा हसू लागतात मित्रांनो आता. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी दादांनी सगळ्यांना समोर उभा केलेलं असतं आणि ते म्हणत असतात म्या काय सांगतोय ते आलं का ध्यानात. तर तेव्हा ज्योतिची आई म्हणते वय व, पण आम्ही कोणी बाहेर नसतो, तुम्ही दोघांनी जरा खबरदारी घ्या. तेव्हा पार्वतीसुद्धा म्हणते तुम्ही म्हणताय ते बराबर आहे, पण आपल्या घरातल्या माणसाचं काय. अव त्या काकूबाई सारखं तात्यासाहेबांचा ठाव ठिकाणा विचारतायत. तर तेव्हा ज्योतिची आई घाबरते आणि म्हणते अगोबाई त्यासनी तर अजिबात ताकास्तूर लागू देऊ नकोस. तर राजाराम म्हणतो वय, पर ही लपवाछपवी कुठवर चालायची. तर तेव्हा सगुणाव म्हणते अरे बाबा जॉन साहेबांनी ज्योतीला एक संधी दिली आहे त्याची बाजू मांडायची. तर राजाराम म्हणतो अगं आऊ, पण त्यांनी बाजू मांडायला बोलवलं आणि त्याला अटक केली तर काय करायचं. तेव्हा सगुणाव म्हणतात अगं अरे नाही तसं व्हायचं. तर इतक्यातच आता बाहेर मित्रांनो फौजदार शिपायांच्या सकट येतात आणि बाहेरून ओरडतात गोविंद फुले बाहेर या. आणि आता त्यांनी असं बाहेरून ओरडल्यानंतर आता इकडे सगळेजणच आतमध्ये घाबरतात. तेव्हा दादा आता घाबरतात आणि म्हणतात फौजदार अरे देवा चल र राजारामा, असं म्हणून आता हे दोघं बाहेर येतात. तर तेव्हा आता त्यांचा आवाज ऐकल्यानंतर इकडून राणूजी आणि रखमासुद्धा लगेचच बाहेर डोकावतात. आणि बाहेर आल्यानंतर दादा लगेचच फौजदारांना रामराम देवा असं म्हणतात. तर तेव्हा फौजदार ओरडत असतात, म्हणतात ज्योती कुठं आहे, कुठं लपवून ठेवलंय त्याला. तेव्हा राजाराम म्हणतो साहेब आम्ही खरंच सांगतोय, ज्योती कुठं आहे ते आम्हाला नाही ठावं. तर तेव्हा फौजदार म्हणतात फादर जॉन साहेबांनी मध्यस्थी केली आहे म्हणून तुम्ही या घरात आहात, नाहीतर तुमच्या मुसक्या उडून घेऊन गेलो असतो. आणि परत ओरडून विचारतात कुठं आहे ज्योती. तर तेव्हा दादा म्हणतात अव ते खरंच कुठं आहे आम्हासनी ठावं नाही देवा. तर तेव्हा फौजदार म्हणतात ही गोष्ट मामूली समजू नका, इंग्रजांना मारहाण केली आहे, हा साधा गुन्हा नाही. बघा उद्याचा दिवस मावळण्याच्या आत आरोपीला हजर करा, नाही तर तुम्हाला ओलीस जावं लागेल. आणि असं म्हटल्यानंतर या दोघांना सुद्धा धक्काच बसतो आणि राजाराम म्हणतो ओलीस. तर फौजदार म्हणतात नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, त्यातला हा प्रकार. आणि तेव्हा आता इकडं राणूजी आणि रखमा तर हसत असतात. आरोपीच्या घरातील लोकांना जोपर्यंत आरोपी शरण येत नाही तोपर्यंत कैदेत ठेवायचं, विचार करा, असं ते डोळे मोठे करूनच या दोघांना सुद्धा बोलत असतात. आणि आता रागारागात तिथून निघून जातात. आणि ते निघून गेल्यानंतर आता दादा आणि राजाराम आतमध्ये लगेचच जातात. आणि तेव्हा तर लगेचच इकडे हे रखमा आणि राणूजी असतात ते धावतच आता यांच्या घराकडे येतात. आणि तोपर्यंत आता दादा आणि राजाराम आतमध्ये आलेले असतात. आणि दादा तर खूप घाबरलेले असतात आणि म्हणतात देवा पांडुरंगा काय करून बसलंय हे पोर, आणि म्या तरी कुठं कुठं ठिगळ लावू, कारण नसताना सुखाचा जीव दुःखात घालायचा काय जरुरी आहे. तर ज्योतिची आई म्हणते अहो आणि त्याच्या मागं समध्या घराची फरफट. आणि पार्वती तर खूपच घाबरलेली असते, म्हणते मला तर धडकीच भरले व शिपाई येऊन गेल्यापासनं. तर तेव्हा सगुणाव सगळ्यांना सावरते आणि म्हणते बाई गप्प बसा, मार्ग निघल, तो काय नुसता डोळे मिटून बसलेला नाहीये. आणि तेव्हाच मित्रांनो रखमा आणि राणूजी आतमध्ये येतात. आणि रखमा लगेचच म्हणते बया 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 डोळे मिटून कशा पायी बसल, अव गोरा साहेब हाय त्यो, डोळ्यात त्याल घालून हुडकते ती ज्योत्याला. तर राणूजी म्हणतात आत्ताच येऊन गेला, कसा बोला, माझ्या तर जीवाला कापरच भरलं. तर रखमा म्हणते गमजा बघण्यात काय बी अर्थ नाही बघा, हजर करा ज्योत्याला. असं म्हणून मित्रांनो हे दोघं सुद्धा अजून आगीत तेल ओतत असतात. आणि रखमा तर हळूच विचारते कुठं हाय कुठं ज्योत्या. तर राणूजी मुद्दामूनच आता रखमावरती ओरडतात अटक झाली तर तुला काय कळतंय काय ग, उद्या बेड्या पडल्यात तर. आणि असं ते बोलत असताना आता दादा अजून जास्तच घाबरू लागतात. तर तेव्हा ज्योतिची आई म्हणते अहो मग दुसरा काय उपाय हाय ते तर सांगा आप्पा. तर राणूजी आता हळूच म्हणतात एकच उपाय हाय, आणि म्हणतात गंगाधर शास्त्री. आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर आता इकडे सगळ्यांना परत धक्का बसतो. तर राणूजी पुढे म्हणतात हां त्योच तारणहार, अव त्यानं मनात आणलं तर मुळामुठीची धार बी उलटी वळवू शकतो, त्यासनी शरण गेलं तर ज्योती वाचल. आणि असं बोलून ते आता दोघं सुद्धा सगळ्यांचा अंदाज घेत असतात. तर रखमा लगेचच म्हणते तयारी असेल तर लगेच चला आपण जाऊयात, शेवटी आपल्याला काय आपलं पोरगं महत्वाचं आहे वय का नाही. आणि लगेचच राणूजींना म्हणते म्या काय म्हणते तुम्ही मोर जावा आणि पंतासनी सांगा की सगळे येतात म्हणून. असं म्हटल्यानंतर आता राणूजी तर चाललेले असतात. तर तेव्हा मित्रांनो तर सावित्री बोलते
म्हणते नाही. तर रखमा विचारते काय? तर तेव्हा सावित्री म्हणते काय बी झालं तर आम्ही कोणी बी त्यांच्या दाराशी जाणार नाही. तर रखमा म्हणते आता हाय का बघा. तर सावित्री म्हणते होय, यासनी ते अजिबात आवडायचं नाही. तर रानूजी म्हणतात आवडायचं नाही, मग बसा बोंबलत, असं रागारागात बोलतात. आणि दादांना म्हणतात दादा, तुझ्या या बोलचेपी धोरणामुळे सगळे रामायण घडतं यासने कळायचा नाही इंग्रजांचा कायदा. चल असं रखमाला म्हणतात आणि ते दोघे आता तिथून निघून जातात. तर तेव्हा सगुणाव म्हणते जा जा आप्पा घरीच जा तू. आणि सावित्रीला म्हणते शाब्बास सावित्री, तुला सांगते मला खात्री आहे जॉन साहेबांच्या बद्दल की ते ना मला फसवणार नाहीत बघ. आपण ज्योतीच्या कानावर घालू की ते सफाई द्यायला बोलवत्याल, मग पुढं ज्योतीला जे काय करायचं असेल ठरवायचं असेल ते त्याला ठरवू देत. आणि असं सगुणावने सांगितल्यानंतर आता सर्वजण शांत होतात. तर त्यानंतर मित्रांनो आता बऱ्याच दिवसानंतर इकडचा म्हणजे सावित्रीच्या घराकडचा पाटलांच्याकडचा सीन दाखवलेला आहे. आता इकडे मित्रांनो फौजदार इकडे घरी आलेले असतात आणि पाटील अहो पाटील म्हणून हाक मारतात. तर तेव्हा आता पाटील बाहेर येतात आणि विचारतात काय हो फौजदार अचानक आलात आणि काय घडलं काय काय गावात? अहो रोज काही ना काहीतरी भुंका उठायला लागली आहे. तर फौजदार म्हणतात नाही काम वेगळं आहे, पुण्यावरनं चौकशी आली आहे. तर तेव्हा पाटील विचारतात कसली चौकशी? तर तेव्हा फौजदार म्हणतात तुमच्या जावयांची ज्योती गोविंद फुले. तर असं त्यांनी सांगितल्यानंतर पाटलांना धक्काच बसतो आणि ते थोडंसं मागं पुढं बघतात आणि विचारतात काय 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 घडलं एवढं? तर तेव्हा फौजदार म्हणतात अव त्यांनी 2 गोरे सार्जनला भरपेटेत मारहाण केली आणि आता फरार आहे ती आणि ते हिथं आलेत का त्याच्या चौकशीसाठी आलो होतो. तर तेव्हा पाटलांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात अरे देवा. तर फौजदार विचारतात आलेत का इथं आणि आला असतील तर बोलवा बाहेर. तर तेव्हा पाटील म्हणतात नाही इथं कोण आलेलं नाहीत आमचं. तर तेव्हा फौजदार म्हणतात समजा आलंच आसऱ्याला तर त्यासनी थारा देऊ नका, सरकार त्यासनी अटक करण्यासाठी शोधतंय. तर तेव्हा पाटील म्हणतात हळू बोला की साहेब, बाया माणसं ऐकतील घरात. तर तेव्हा फौजदार म्हणतात जावायला आश्रय दिला तर तुमच्यावर बी गुन्हा दाखल होईल. तर पाटील म्हणतात एक सांगू का साहेब, सासऱ्याच्या घरात लपून बसायला आमचा पाहुणा कुणी दळवा नाही कुणी. तर तेव्हा फौजदार म्हणतात एक सांगू का? तर पाटील आता रागारागात त्यांना म्हणतात कळला तुमचा सरकारी निरोप, या आता. आणि तेव्हा आता फौजदार काही न बोलता गप्प निमूटपणे तिथून निघून जातात. पण मित्रांनो आता म्हणजे पाटलांच्यापर्यंत ही बातमी आता पोहोचलेली असते आणि इकडे आता घरामध्ये दादा तर एकदम काळजीपोटी इकडं तिकडं फिरत असतात आणि एकदमच आता म्हणतात म्या जातो गंगाधर शास्त्र्यांच्याकडं, त्याच्या दारात जाणं मला पटत नाही पण करणार काय? तर तेव्हा सगुणाव म्हणते दादा आम्ही जॉन साहेबांना भेटून येतो. तर दादा विचारतात त्यानं काय होणार आहे सगुणा? ज्योतीला हजर करा म्हणणार, दुसरं काय म्हणणार आहेत? तर सावित्री म्हणते दादा आपल्या समध्यासने ठाव आहे की यांनी काही बी चुकीचं केलं नाही, उलट एका बाईची अब्रू वाचवली आहे. तेव्हा दादा म्हणतात सुनबाई अव ते खरं आहे वो, पर्य सांगायला पुढं कोणी येणार आहे का? आणि काय येत्याल? अव समद पुन्हा त्या गंगाधर शास्त्र्यांच्या धाकात आहे, त्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाठीबेटी सुरू आहे ती. हे बघा ही गोष्ट चिघळणार, त्याआधी काहीतरी उपाय करू, आपल्या पोराला वाचवू. तर सावित्री परत म्हणते अव दादा ऐका तरी. तर दादा म्हणतात हे बघा सुनबाई, त्यासनी ज्योती पाहिजेच, नाहीतर ते सरकार आपल्याला पकडून नेणार, अटकेत ठेवणार, ज्योती शरण येऊच तवर. हे बघा मला वाटतं एवढा समजा याप करण्यापरास आप्पा सांगतोय तसं करू, मला ते सोपं वाटतंय देवा. म्या जातो त्या गंगाधर शास्त्र्यांच्या पायावरती डोसकं ठेवतो, माझ्या पोराच्या आयुष्याची भीक मागतो. तेव्हा सावित्री म्हणते ठीक आहे दादा तुम्ही जरूर जावा, पण मला फक्त एकदा फादर जॉन साहेबांशी बोलू द्या. तेव्हा दादा म्हणतात ऐका नका भिजत घोंगडं ठेवायला. तेव्हा सावित्री म्हणते अव मला विश्वास आहे, मला प्रयत्न करू द्या की. आणि आऊला म्हणते आऊ तुम्ही चला माझ्या संग. तर सगुणाव सुद्धा म्हणते दादा आम्हाला जाऊ दे. आणि तेव्हा मित्रांनो आता दादा नाईलाजास्त होकार देतात. आणि इकडे मित्रांनो आता पाटील तर एकदम सुन्न होऊन बसलेले असतात, म्हणजे त्यांच्यापर्यंत जी बातमी पोचलेली असते त्यामुळे ते धक्क्यात तसेच बसलेले असतात. आणि तेव्हा सावित्रीची आई तिथं येते आणि ती तर जोरात रडतच असते. आणि तेव्हा आता पाटील विचारतात काय झालं? तर सावित्रीची आई म्हणते काय नाही. तर तेव्हा पाटील म्हणतात घ्या सवनं रडून घ्या तुम्ही. तर सावित्रीची आई म्हणते राहिलं नाही रडत आता.
तर तेव्हा पाटील म्हणतात, काय नाही, बातमी आल्यापासून तुमच्या डोळ्याचं पाणी खळलेलं नाही. तर सावित्रीची आई म्हणते, काय झालं असेल वो, पाहुणं तर परागंदात झाल्यात जणू. अन ते कोतवाल बी आलो होतं चौकशीला, काही वंगा तर नसल नवं झालं. तर पाटील म्हणतात, पाहुण्यानं त्या गोऱ्या साहेबाला हाणायला नको पाहिजे होतं. अहो पार उसाच्या कांडकानं हाणलंय त्याला. आणि यांचं बोलणं असं चालू असतं मित्रांनो, तेव्हाच तिथं आता बटू शास्त्री येतात आणि त्यांचं बोलणं ऐकून म्हणतात, उसानं मारलं म्हणूनच हा कडवटपणा वाटेला आला. तर तेव्हा पाटील आता पुढे येतात आणि म्हणतात, शास्त्री बुवा. तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात, नाही, वास्तव तेवढं सांगितलं आणि आता त्याला चरखात घालणार, पिळणार, पिळून पिळून पार त्याचं चिपाड करणार, सोडणार नाहीत बघा. तर सावित्रीची आई म्हणते, अहो असं नका बोलू, माझ्या पोरीचा संसार हाय. तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, पण मी ही भविष्यवाणी आधीच वर्तवली होती. सावित्रीला संसार सुख नाही, उगीच जावई सुटेल या भ्रमात राहू नका. तर तेव्हा पाटील म्हणतात, अव काय बोलतायसा शास्त्री बुवा, गप बसायचं. आणि सावित्रीच्या आईला म्हणतात, काय नाही वो, काळजी करू नका तुम्ही, समजा व्यवस्थित होईल. आणि शास्त्री बुवांना म्हणतात, मार्ग काढा की यावर काहीतरी. तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, मार्ग काढताय, इथं गावात जे काही घडतंय त्यावर मार्ग निघतोय का आपल्याला. तर तेव्हा सावित्रीची आई म्हणते, ते नका बोलू, इथं यावर काही उपाय आहे का बघा ना शास्त्री बुवा. तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, अहो तुमचे जावई अगोदरच तापट, त्यात सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलला, कोण सहन करणार आहे मला सांगा ना. अहो सहन करायला तो काय नायगावातला बटूशास्त्री आहे का, अहो इंग्रज आहे तो, इंग्रज, कडक शिस्तीचा. असं म्हणून ते सगळं काही बोलून हसत असतात. तर मित्रांनो आता इकडे सगुणाऊ आणि सावित्री जॉन साहेबांच्याकडे आलेले असतात. तर तेव्हा जॉन साहेब त्या दोघींना सांगत असतात, कंपनी सरकार नहीं सुनेगी, दोनों ऑफिसर बहुत गुस्से में है, सो ज्योति को सजा हो सकती है. तर तेव्हा मॅडम म्हणते, जॉन ही असं म्हणत आहे की ज्योती गुन्हेगार नाही आहे, ही इज नॉट अ क्रिमिनल. तेव्हा सगुणाव सुद्धा म्हणते, हां. तर जॉन साहेब म्हणतात, यस डार्लिंग, पर साबित भी तो होना चाहिए. पण दोनों ऑफिसर्स ने ज्योति के खिलाफ कंप्लेंट की है, तो इसमें अपन क्या कर सकते हैं, ज्योति को सामने आना ही पडेगा. आणि तेव्हा मॅडम म्हणते, बट जॉन, इफ ज्योति कम्स हियर ही विल बी अरेस्टेड. भीती वाटते ना त्याची. तेव्हा सगुणाव म्हणते, होय जी, अहो साहेब, गंगाधर पंत तर अधिकाऱ्यांचे उंबरटे झिजवतायत बघा. तेव्हा जॉन साहेब म्हणतात, बट ज्योति को अरेस्ट होगी. हाँ, बट ज्योति के बाजू से अगर कोई गवाही देने वाला खड़ा हो जाए तो आसान हो सकती है. तेव्हा सावित्री म्हणते, चालल साहेब, त्यांच्या बाजूने कोणी नाही आलं ना तर मला त्यांची बाजू मांडण्याची परवानगी द्यावी. साहेब, मी विनंती करते, तुम्ही काहीतरी करा. असं ते हात जोडून जॉन साहेबांना सांगत असते आणि हात जोडून ती रडत असते. तर तेव्हा जॉन साहेब मॅडमकडे बघतात आणि सावित्रीला सांगतात, डोंट वरी अबाउट इट, सगळं मी करतो, येस. आणि तेव्हा सगुणावसुद्धा खुश होते आणि मॅडमसुद्धा खुश होते. तर इकडे आता मित्रांनो, त्यानंतर आता जेव्हा घरी आल्यानंतर सावित्री आणि सगुणाव जे काही तिथं घडलेलं असतं ते सगळं सांगतात. तर तेव्हा दादा म्हणतात, पण म्या काय म्हणतो, कशाला त्या गोऱ्या अधिकाऱ्याच्या मोर बोलायचं. तर ज्योतिच्याही विचारते, आणि बाजू मांडणारेस म्हणजे काय करणार आहेस तू, एवढं सोपं वाटलं वय. आणि राजाराम म्हणतो, आणि मुळात ही सगळ्या शिकल्या सवरलेल्यांची कामं आपल्याला जमणार आहे का ते. तेव्हा सावित्री म्हणते, पण दादा दुसरा पर्यायच नव्हता, आता कोणी नाही तर आपण लढलं पाहिजे. तर तेव्हा आता दादा रागारागात आता सावित्री समोर जातात आणि म्हणतात, अहो धाकल्या सूनबाई, कशा पायी या उचापत्या, त्या गंगाधर शास्त्र्यांच्या पायावरती डोसकं ठेवलं असतं तर झालं असतं की. तेव्हा सावित्री म्हणते, दादा त्यापेक्षा लढणं काय वाईट, आपण लढू. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे दादा, ती लढायचं म्हणते तर लढू देत की तिला, मांडू देत तिला तिची बाजू. तर सावित्री म्हणते, दादा अव्व यांची बाजू मी एकदम बराबर मांडेन, यांनी काही बी चुकीचं केलं नाही याची खात्री आहे की मला. तर तेव्हा ज्योतिची आई म्हणते, अगं पण तू बाई माणूस आहेस आणि तिथं नेमकं काय घडलं हे बी तुला माहिती नाही. तर तेव्हा सावित्री म्हणते, मला ठाव आहे सासूबाई, माझ्या नवऱ्याने जे सांगितलं त्याच्यावर मला विश्वास आहे आणि दुसरं कोणाचं काय बी मला ऐकायचं नाही, पण म्हणून म्या लढणार. तर तेव्हा आता राजाराम सावित्रीच्या बाजूने उभा राहतो, म्हणतो, दादा आई, सावित्री जे म्हणते ते मला पटतंय,
आपण सगळ्यांनी त्या दोघांच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे. तर तेव्हा पार्वती सुद्धा म्हणते मित्रांनो, वय वय आपण उभा राहायला पाहिजे. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, राहा उभं, करा मनाला वाटल ते. आणि ती रागारागात म्हणते, चिमूटभर घोगऱ्या आणि रात्रभर मचमच असा प्रकार आहे. असं बोलत बोलत ती तिथून निघून जाते. पण राजाराम तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो, पण ती रागारागात आता तिथून निघून जाते. म्हणजे अजून सुद्धा तिचा विरोधच असतो मित्रांनो. तर तेव्हा सगुणाव राजारामला म्हणते, राजाराम तू अगदी खरं बोललास बघ. आणि दादांना म्हणते, दादा आपण ठामपणे तिच्या बाजूने उभं राहायला पाहिजे बघ. आणि असं सगुणावने म्हटल्यानंतर आता दादांना सुद्धा थोडासा धीर मिळतो आणि विश्वास वाटू लागतो. म्हणजे मित्रांनो त्यांचा तर आता इथे होकारच दिसत आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो जॉन साहेबांनी तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या घरी बोलावून घेतलेलं असतं. आणि तेव्हाच आता सगुणाव आणि सावित्रीला सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. आणि मित्रांनो आता सावित्री ठामपणाने ज्योतीची बाजू त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर मांडत असते. आणि सावित्री सांगते, ह्यांनी तुमच्या माणसासनी मारलं, ते त्यांनी भर रस्त्यात एका बाईची छेड काढली म्हणून मारलं. तेव्हा जॉन साहेब म्हणतात, ऑफिसर ज्योतिबाई इज रॉन्ग, बट उन दोन ऑफिसर्स ने उस लड़की की छेड निकाला, ये गलत. तर तेव्हा ते वरिष्ठ अधिकारी म्हणतात, पुरावा पाहिजे. आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर आता सगुणावला आणि सावित्रीला धक्काच बसतो. कारण त्यांनी तर मित्रांनो आता पुरावा मागितलेला असतो. आणि त्यानंतर आता घरी आल्यानंतर सावित्री आता पार्वतीला सांगत असते, वस्तादांनी मला कोडं टाकलं. गरुड म्हणजे मालक आणि टिटवी म्हणजे ती बाई, गोरा शिपाई म्हणजे साप आणि झाडझुडं म्हणजे ती माणसं. आणि म्हणालेत की झाडझुडं बोलणार नाहीत, त्यांना वाचा नाही, मग गरुड कसा सुटणार. तर तेव्हा सावित्री थोडा विचार करते आणि म्हणते, टिटवी बोलणार. अव ती टिटवी म्हणजे ती बाई आणि म्हणते छेड काढलेली बाई बोलणार. आणि मित्रांनो आता वस्तादांनी सावित्रीला एक छान असं कोडं घातलेलं असतं आणि त्या कोड्यातच सगळं काही उत्तर असतं. आणि सावित्रीनं ते कोडं सुद्धा आता सोडवलेलं असतं आणि तिला आता उत्तर सुद्धा सापडलेलं असतं. आणि मित्रांनो आता ती त्या बाईकडं जाऊन आता ती त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर त्या बाईला उभा करणार आणि ज्योतीला आता सही सलामत सोडवणार या सगळ्यामधून. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.